शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धुडी यांच्यावरती मोठ्या शोककूळ वातावरणामध्ये वेवजे या गावामध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत। पूर्ण परिवार जो आहे हा त्यांचा दुःखामध्ये आहे। एकंदरीतच जर बघितलं तर या ठिकाणी स्वतः माझ्यासोबत त्यांचा मुलगा आकाश आहे, त्यांचे दुसरा मुलगा अमर आहे, त्याच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ बबल्या धुडी आहेत। आकाश, काय भावना आहेत तुझ्या, कारण ही जी प्रकरण आहे फार गंभीर आणि फार निकृष्ट आहे। बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली आणि मीडिया तुम्ही पण खूप मदत केली आणि LCB क्राईम ब्रांच यांनी सुद्धा खूप मदत केली। दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर पकडावे आणि जे वॉन्टेड आरोपी आहे त्यांना पण लवकरात पकडावे आणि त्या लोकांना फाशीची सजा मिळावी, नाहीतर पालघर जिल्ह्यामध्ये त्या लोकांची दहशत होईल। अमर, काय सांगशील, तुझ्या भावना काय नाही, अविनाश रमण धोडी हा फार मोठा दहशतवादी आदमी म्हणजे माणूस आहे। त्याला लवकरात लवकर पकडलं जाईल तर तेवढं चांगलं होईल समाजासाठी, नाहीतर समाजाला त्याच्यापासून फार धोका आहे। कारण की आज एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याचे त्यांचे म्हणजे माझ्या वडिलांचे त्यांनी असं केलेलं आहे ना, तर तो कोणाला पण काही पण करू शकतो। म्हणजे माझी माग ही आहे काय, अविनाश धोडीला लवकरात लवकर पकडण्यात यावे। माझ्यासोबत त्यांचे मोठे भाऊ आहेत, एक मोठा भाऊ या ठिकाणी गमावले गेलेले आहेत, तर कशी भावना आहे? जी 20 तारखेला जी घटना घडली, घटना घडून मिसिंग दाखल केला होता। त्याच्यानंतर 2-3 दिवस नंतर गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपी 1-2 वेळा जबाब घ्यायला बोलवले, नंतर तिकडे बसवून ठेवले होते आणि त्यांचा पोंबारा जो पळून गेला आरोपी त्याला लवकरात लवकर पकडावा आणि त्यांची टीम काही त्यांचे जे सांगतात ना क्रूर कर्म, त्यांच्यासाठी शब्द नसतो, अशा व्यक्तींना ग्रामीण पट्ट्यामध्ये असे दहशत पसरवतात, त्यांना सर्वात जास्त कठोर कार्यवाही करून आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। आणि पोलीस प्रशासनाने एक SP बाळासाहेब पाटील साहेब त्यांचे मी मनापासून आभार मानेन आणि क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी त्यांचेही आभार मानेन। आणि एखादा गरिबातला गरीब व्यक्ती कार्यकर्ता झाल्यानंतर कार्यकर्ता काय असतो, त्या महाराष्ट्र सरकारने एक छोटासा गरीब कणातला माणूस तयार झालेला, ते माणसाने काय करून दाखवलं आणि त्यांची संघटनामार्फत जे सर्व माझ्यासोबत समीर साहेब आहेत, खान साहेब आहेत, सर्व त्यांचे पदाधिकारी आणि आपले पालकमंत्री गणेशजी नाईकने ह्यांनीही, मी TV वर बघितलं, गेलो नाही डहाणूला, पण त्यांनी सांगितलं की कडेची कडी त्यांना सजा झाली पाहिजे। आणि हे साहेब हे काय 10 हे आरोपी असतील असं मला वाटत नाही, माझा एक अंदाज आहे का कमीच कमी 25 ते 30 आरोपी असले पाहिजे। कारण काय, जो अपहरण झाल्यानंतर अशा जागेला गाडी टाकली काय, ते म्हणजे पूर्ण क्रिमिनल माइंडचे। तर ही जी तपासी जे आहेत, क्राईम ब्रांच असेल, अन्य काही असेल, आणि आम्हाला 100% SP वर भरोसा आहे, ते तळागाळात जाऊन हे जे घटना केलेल्या आहे यांना 100% फाशी होईल, एवढीच मी पोलीस मार्फत अपेक्षा करतो आणि ते थांबतो। धन्यवाद। आणि माझ्या भावाला पाहिजे तो न्याय भेटेल। या सगळ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा समीर सागर आहेत, की समीरजी काय सांगणार आपण, तुम्ही या ठिकाणी सहभागी झालेला आहेत, स्वतः शिंदे साहेबाकडे याबाबतची काय मागणी केली का? आम्ही साहेबांना मगाशी तुमच्याशी आपलं जे संभाषण झालं, आणि अशोक हा आमचा परिवारातला हिस्सा आहे आणि भले आम्हाला सोडून घेतलं, तो आमच्या हृदयात राहणार आहे। आणि आकाशाने आम्ही पहिल्या दिवसापासून संपर्कात होतो, जेव्हा आम्हाला कळालं की याचं अपहरण झालं किंवा काय ते, आम्ही पडळकर साहेबांशी पण पर्सनली चर्चा केली। कुंदनजींशी माझं रात्री बोलणं झालं होतं, कुंदनजीने SP साहेबांशी बोलणं झालं, लाड साहेबांशी आम्ही संपर्कात होतो। पण साहेब, या जिल्ह्यात किंवा या तालुक्यात जी घटना घडलेली आहे ह्याला कुठेतरी असा आळा बसला पाहिजे। कारण की युवा पिढीला हे दहशतवादाचं जे वातावरण आता पसरलेलं आहे, मुलांमध्ये
ही जे आता दारू तस्करी असल्या कुठच्या गोष्टी असतील ह्याला कुठेतरी प्रशासनाने आणि महाराष्ट्र सरकारला मी विनंती करेन, आमच्या पक्षातर्फे सुद्धा शिंदेसाहेबांची आम्ही मागणी करू या गोष्टीला की कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे, जेणेकरून यंग जनरेशन आता जे पुढे चाललेलं आहे, भले आता तुम्ही एक बघाल घरोघरी आता मुलं शिकत आहेत, चांगले कामावर जात आहेत आणि यासाठी ज्या काही सरकार योजना असतात त्या आणतात, पण या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करीन, प्रशासन आणि मीडियांचं पण एक कौतुक करीन आणि प्रशासन जे पोलीस प्रशासन ह्याच्या पाठीशी आपले जे सहकार्य करतात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. अशोकला शोधून आज त्याने भले आज आम्हाला सोडून गेला, पण आज त्याला विधी जी आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो. आमच्या सर्व पक्ष आणि संघटनेतर्फे मी त्यांच्या आत्म्याला प्रार्थना करतो की त्याला आत्म्याला शांती मिळावं. निश्चितच हा पूर्ण परिवार जो आहे हा दुःखामध्ये आहे आणि पूर्ण परिसरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मित्रपरिवार असेल, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचा चाहता वर्ग असेल, या अंतिम संस्कारामध्ये दाखल झालेला आहे आणि अशोक धुडी यांच्या हत्यारे जे कोणी असतील त्यांना कडकमधली कडक शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी बेकायदेशीर धंदे जे चालू आहेत याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे, अशी ठाम मागणी जी आहे आता त्यांच्या कुटुंब आणि त्यांच्या परिवाराकडून करण्यात येत आहे. त्यामुळं प्रशासनाने सुद्धा आता या गोष्टीकडे लक्ष देऊन जो फरार आरोपी आहेत ते तातडीनं पकडावे ही आता सर्वांकडून मागणी होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.